दादा दीपला पण बोलवायला हवं होतं रे. प्रार्थनेलाच अपशकुन केलास. कसला अपशकुन? छान माहितीये तू ज्याचं नाव घेतलंयस तो अपशकुनी आहे. जगातला कुठला बाप स्वतःच्या मुलाला अपशकुनी म्हणत असेल? तुझ्या डोक्यात त्याच्याबद्दल जो राग आहे तो जाणार आहे की नाही? दुसऱ्यांना मदत करणारा, त्यांच्या अडचणीत धावून जाणारा अपशकुनी? तो हे जे करतोय ना ते त्याचं स्वतःचं कर्तृत्व काहीच नाहीये. त्याच्या आईने संस्कारच तसे केलेत त्याच्यावर. पण त्या सगळ्या चांगल्या संस्कारांना स्वतःच्या घाणेरड्या सवयींनी काळं फासतोय तो. कोणाच्याही चांगल्या कामांमध्ये विघ्न आणणाऱ्याला अपशकुनी नाही तर काय म्हणतात? बाजूला सरका, तो कटात पडतोय. वाजवा रे. दुकानाचा वर्धापन दिवस आहे आज. हा दिवस आमच्यासाठी खूप मानाचा असतो, प्रतिष्ठेचा असतो. अर्थात तुझ्यासाठी मान, मर्यादा, प्रतिष्ठा याची काही किंमत नाहीच आहे. मग आमचं तसं नाही आहे. आम्ही खूप प्रतिष्ठित माणसं आहोत. आणि ही जी दिसते ना, तुझ्यासाठी 4 भिंतींची इमारत असेल तर माझ्यासाठी, तुझ्या आईसाठी पवित्र मंदिर होतं. ते आहे आणि राहील. दारू पिऊन नाचायचा कुत्ता नाही. त्याला विचार, तो स्वतःच्या पायाने जाणार आहे, सिक्युरिटीला बोलून धक्के मारून बाहेर घालवायचं आहे त्याला.
अगं आशीर्वाद तरी दे. कशाला देऊ? आज तुझा वाढदिवस आहे ना. उठल्या उठल्या आईचे आशीर्वाद घ्यायचं सोडून काय केलंस? अख्खं गाव फिरून आलास. सगळ्यांकडून मिळाले असतील की आशीर्वाद, आणि सगळ्यांकडून नजर लावून घेतलीस. आई 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 अगं दादाचा वाढदिवस आहे आज. तू उगाच त्याला ओरडू नको. नाहीतर काय, आजच्या दिवशी फक्त आणि फक्त प्रेम. विषय आहे का? आज फक्त काळजी, प्रेम आणि फुल ऑन सेलिब्रेशन. हो काय हो काय, सकाळपासून सेलिब्रेशन तर चाललंय. 3 गिफ्ट मिळालेत मला. चला जाऊ दे आता मला कामाला. दादा 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 कुछ भी क्या यार. मला सांग, बर्थडेच्या दिवशी कोण जाते यार कामावर? नाहीतर काय, हे बघ तू कुठेही कामावर वगैरे जाणार नाहीयेस. मी केक मागवलाय, आपण सगळे मिळून सेलिब्रेट करणार. अगं पण आता पण वगैरे काही नाही. अरे आधी केक मग काम. मला कामावर जायचंय, मला कामावर जायचंय आता सांगते. चलो. काय अरे किती उशीर. अगं काय करू, आमच्या मॅडमने सांगितलेल्या फ्लेवरचा केक शोधण्यासाठी अख्खं नाशिक पालतं घातलंय मी, म्हणून लेट झालं. हे एवढ्यासाठी एवढं फिरलायस तू? हो. मिळेल त्या फ्लेवरचा केक आणायचा ना. असं कसं? तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं वचन द्यावं लागतं ना लग्न, म्हणून सिरियस छान आहेस. जायचं आज? तूच बोलत बसलीये काय तू पण. मग चल लवकर मित्रा. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा मित्रा. थँक्यू मित्रा. जगासाठी तू खूप चांगला भाऊ असशील, पण माझ्यासाठी तू खूप 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 भारी मित्र आहेस. नाही म्हणजे भावा बहिणीचं नातं हे गोडच असतं, पण आपल्या दोघातलं मैत्रीचं नातं ते रेअर असतं. बेस्ट बेस्ट असंच हो. काय रे, काय झालं? अरे ते नाही, काय नाही. काही नाही, ओरडलास ना पण आता. पोटात आवाज आला, भूक लागली. अरे वाढदिवस ना तुझा, मग केक काप, आमच्या पोटात केक घाल. अरे चला तुम्ही काय उभ्या, चला 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 आवरा आवरा आवरा. तू आणते बाकी साहित्य. मला सांग की तुला. अरे नाही तू गिफ्ट. नमस्कार मंडळी, नमस्कार. मला सांगताना अतिशय आनंद होतोय आणि अभिमानही वाटतोय की आज आपल्या या शाखेचा वर्धापन दिन आहे, आणि या शाखेची जी काही प्रगती झाली आहे, जो काही उत्कर्ष झाला आहे, त्याला माझा मुलगा स्वराज कारणीभूत आहे. दीप ज्योति